5 वर्षामध्ये साहेब मी ज्या दिवशी पराभूत झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो, अनेक लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील झालो, संघर्ष केला साहेब. मी माझ्या विद्यार्थी चळवळीपासून 1987 पासून काम करतोय. आज तागायत विद्यार्थी चळवळीमध्ये काम केला, सहकारामध्ये 94 पासून आलो, आज 30 वर्ष या ठिकाणी मी काम करतोय. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर निश्चितपणे मी आपल्याला सांगतो साहेब, मी जवळजवळ 35 वर्ष या चळवळीमध्ये काम करतोय. अनेक लोकांची कामं केली, निधी आणला, समूह आणला साहेब. पण एक आहे, मी स्वाभिमानी आहे साहेब, या कोल्हापूर जिल्ह्याचं कोणतरी एखादं राजकारण बदलू पाहते. ही लढाई माझी आणि राहुल पाटलांच्या नाहीच आहे. ही लढाई माझ्या काँग्रेसच्या विचाराच्या विरोधातील लढाई आहे. राहुल पाटील माझे स्पर्धकच नाहीत. जिल्ह्याच्या नेत्याने असं वाटायला लागले की मी म्हणतोच शहर, मी म्हणतोच पूर्व दिशा. साहेब, त्या बंटी पाटलांना राजकारणामध्ये माझ्या बोटाला धरून ते आले. पुरणपोळीच्या निवडणुकीत मी त्यांना चेअरमन केलं साहेब. भैया मार्काला मी चेअरमन केलं साहेब. सचिन चव्हाणला मी चेअरमन केलं साहेब. आज या लोकांना मदत केली आणि माझ्यावरती टांग पलटी मारायचा प्रयत्न केला. तुम्ही जरूर काम करा, केसानं गळा कापू नका. आज अनेक वेळा तुमच्या मदतीला आम्ही जाऊन आलो, परंतु ही पद्धत नाही. मी म्हणाल ते पूर्व दिशा साहेब. काल एका आमच्या छत्रपती शाहू महाराज झाले, आम्ही मानतो राजांना, जरी आमच्या विरोधात निवडून आले, परंतु त्यांच्या सुनबाईंनी फॉर्म मागे घेत असताना ज्या दिग्विजय खानविलकर ज्यांनी मला आशीर्वाद दिला साहेब, त्यांनी मला वारस म्हणून माझा प्रचार केला शिवसेनेच्या, ज्यावेळी ते राष्ट्रवादी होते. आणि त्या खानविलकरांना संपवायचं काम या बंटी पाटलांनी केलं होतं. त्यांच्या काल त्याला प्रचारात आणायला लागले. हे दुर्दैव आहे साहेब. या जिल्ह्याला लागलेलं गर्व नाही. मी म्हणाल ते पूर्व दिशा इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही साहेब. जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, गोकुळ असेल, आम्ही सुद्धा आहे. कुणाचं या मतदारसंघामध्ये आता चालू होणार जिल्हा मध्यवर्ती बँक हे पॅने सुपरवायझर येतील आणि कमत तटतील. काय काळजी करू नका. एखाद्यानं कमत तटवलं आम्हाला सांगा, बँकेवर मोर्चाच घेऊन जातो.